इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके मिळाल्या नसल्याचा आरोप स्पर्धकांनी केला आहे। मात्र आयोजकांनी या आरोपात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले। दिनांक 6 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या स्पर्धेतील विजेत्यांना अजून काही पारितोषिकांची रक्कम मिळाली नाही असा आरोप त्यांच्याकडून होतोय। पुण्यातील विशाल शिडीमकर हा 5 किलोमीटरच्या स्पर्धेत धावला होता। ही स्पर्धा त्यानं 17 मिनिटात पूर्ण केली असून त्याचा मित्र लंकेश मानेनं हे अंतर 16.5 मिनिटात पार केलं। हे दोघेही स्पर्धक पुणेकर गटामध्ये सहभागी होते। या गटामध्ये विजेत्यांना 50,000चे बक्षीस देण्यात येतं। मात्र अद्यापही त्यांना बक्षीसपात्र ठरूनही बक्षीस मिळालं नाही असा आरोप त्यांनी केला आहे। स्पर्धक धावपटूंना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशेस पडत असेल तर ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे असं वाटतं। विशाल शिमकर म्हणून दुसरा लागला तर अशाप्रमाणे आम्ही प्राइज मागण्यासाठी ऑफिसमध्ये गेलेलो सावंत सराशी काय माझं बोलणं झालेलं नाही। विशाल शिमकर म्हणून जो माझा मित्र होता त्याचं आणि सावंत सराचं बोलणं झालं तर तिथे जाऊन विशालशी काय बोलणं झालं ते माहीत नाही। नंतर ते सावंत सर बोलले की तुम्ही महापौरांना भेटा ऑफिसमध्ये जाऊन। त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये गेलो पण कामानिमित्ताने बाहेर असल्यामुळे ते आम्हाला भेटले नाही। ॲक्च्युली प्लेयर लोकांना सगळेच लोक असं सांगतात की नंतर या, नंतर प्राईज भेटेल, नंतर हे करा। भरपूर असे मॅरेथॉन ऑर्गनाईज होतात की जे मुलं प्राईजमध्ये असतात किंवा त्यांना खूप पळवतात, आज या उद्या या, अशा भरपूर ठिकाणी मॅरेथॉन होतात। पुणे मॅरेथॉन सनज ग्राउंडवर एक मॅरेथॉन ऑर्गनाईज झाली त्या ठिकाणी त्यांनी प्राईज देण्यासाठी 1 महिना लावला। तर ही मॅरेथॉन तशीच होती। आता पुणे मॅरेथॉनसाठी डाएटसाठी किंवा ह्याच्यासाठी खर्चासाठी पुणे मॅरेथॉन पुण्यातनं आम्ही पळालो, त्याचाही पैसे आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही। मी देशाच्या पेपरला असं जाहीर केलं होतं की फक्त जे पुणेकर खेळाडू आहेत त्यांना पहिले 6 प्राइज देणार होते। पहिल्या नंबरला 50,000 रुपये होते। तर माझा 2nd नंबर आला आहे आणि हा लंकेश माने म्हणून मित्र आहे माझा, त्याचा पहिला नंबर आला आहे। असे भरपूर पुणेकर खेळाडू आहेत की ज्यांना प्राइज डिक्लेअर करून सुद्धा प्राइज दिलेलं नाही आहेत। आणि जेव्हा आम्ही पैसे मागायला गेलो आम्हाला प्राइज कधी मिळणार आहेत तेव्हा त्या प्रल्हाद सावंत सरांनी आम्हाला शिव्या दिल्यात, मादरशोध वगैरे म्हणलेत। ते म्हणे जावा काय करायचं ते करा, आम्ही देत नाही प्राइज, तुम्ही जाऊन त्या महापौरला भेटा। आणि मी म्हटलं सर अहो तुम्ही एवढं खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं मोठ्या गोष्टी करता, रियालिटीमध्ये जर खेळाडूंना काहीच मिळत नाही आहे, फक्त मोठ्या गप्पा होतात आणि ऑर्गनायझर फक्त आपले पैसे कमवण्यासाठी धंदा मांडलेला आहे हा मॅरेथॉनचा। आणि आमच्याकडनं 1,000 रुपये घेतले होते पार्टिसिपेट होण्यासाठी, एंट्री फीससाठी 50,000 रुपये प्राईज होतं पुणेकरांसाठी। ते प्राईज मिळलेलं नाही आहे आजपर्यंत आम्हाला। 2nd प्राईज ते त्यांनी डिक्लेअर नाही केलं, पण असं आम्हाला काहीच मिळालं नाही आजपर्यंत। पाठपुरावा करूनही या स्पर्धकांना काही दाद मिळाली नाही। मॅरेथॉनमध्ये पुणेकरांचा गटच रद्द केल्याचं आयोजकांनी सांगितलं। त्यामुळे या स्पर्धकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांनी दावा केला आहे। कुठल्या व्यक्तीला शिव्या देणार नाही, कारण पुणे मॅरेथॉन हा काय माझा एकटा फक्त प्रांत नाही। मी पुणे जिल्ह्याचा सेक्रेटरी आहे, महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे। कुठेही काय झालं तर मला त्याची जबाब द्यायला लागतील। म्हणजे पुणे जिल्ह्यात जेव्हा क्लबला द्यायला लागतील, महाराष्ट्रात जिल्ह्यांना द्यायला लागतील। तर असं हे चुकीची माहिती म्हणून सांगितलं की यावर्षी पुण्याच्या मॅरेथॉनमध्ये खूप लोकांनी काही इंटरेस्ट घेतलेला होता आणि जास्त इंटरेस्टली ते हे करतायत। कारण हे कॅश जर माझ्याकडे असती तर मी म्हटलं असतं की हे पैसे मी माझ्याकडे ठेवून घेतो आहे, मग पैसे सगळे महापालिकेकडे, माझं काम फक्त पत्र देणं एवढंच आहे की हा पहिला आला आहे नाही आला, तेवढी मी केलेलं आहे। आणि अजूनही तुम्ही त्यांना आणा, मी पत्र, ते जर रिझल्टमध्ये असतील, वेबसाईटवर रिझल्ट आहेत त्याप्रमाणे मी पत्र दिलेली आहेत, त्यांनी नेली नसली तर घेऊन जावीत, सिंपल प्रश्न आहे। पुण्याचा ग्रुप किंवा गटच रद्द झालं तर आपण आधी घोषित केलं, त्यांना कळवलं होतं, आता कळवलं होतं वेबसाईटवर आम्ही काढून एक लक्षात ठेवा, आम्ही नाही आम्ही वेबसाईटवर टाकला होता, पण 4 दिवसानंतर आम्ही वेबसाईटमधून ओपन टू ऑल केलं सगळ्यांना। त्यांनी ते बघायला पाहिजे होतं ना वेबसाईट, भरताना बघितलं काढल्यानंतर नाही बघितलं हे चुकीचं आहे ना। एक दिवस वेबसाईट बघता नंतर आम्हाला माहीत नाही पुढच्या महिनाभर काय झालं ते, त्यावेळेला नंतर आम्ही रूट टाकला, नंतर आम्ही त्याच्यावर बरीच माहिती अपडेट केली। असं काही नाही। 25,000च्या जागी 5,000 रुपये दिले गेले अशाही काही तक्रारी आहेत, तर सगळी जबाबदारी महापालिकेची आहे। 25 पैसे महापालिकेने दिलेत, आम्ही जे डिक्लेअर केलेले होते 25,000च्या जागी 5,000 दिले गेलेले नाहीत। जे डिक्लेअर केलेल्या रकमा आहेत त्या तशाच्या तशा महापालिकेने त्यांना दिले आणि पैसे महापालिकेकडेच आहेत ना।
म्हणजे दुसरं कोणी खायचा प्रश्न नाही ना त्यात. नाही म्हणजे महापालिकेला आकडे कळवलेले आहेत. आम्हाला टोटल महापालिकेने जे बायफर्केशन दिलं होतं 50 लाख दिले होते त्याचं बायफर्केशन आम्ही त्यांना कळवलं होतं. ते स्टँडिंग कमिटीत मंजूर झालं होतं, त्याप्रमाणे पैसे दिलेले आहेत. चुकीची माहिती, ही चुकीची 100% चुकीची माहिती. नाही ज्यांनी सांगतायत त्यांची, तुमची नाही, जे सांगतायत त्यांची चुकीची. सांगितलं तुम्हाला कालच मी नागपूरला फ्लॅग ऑफ करून आलो, मुख्यमंत्र्यांच्या वॉर्डात करून आलो. सुराज्य दौड म्हणून आंबेडकर समाजातर्फे तिथे हे केली जाते संस्थेतर्फे, आणि त्या मॅरेथॉनलाही 1 रुपया नागपूरमध्ये घेतला जात नाही. 3 तारखेला आता नाशिकला आहे, तिथेही 1 रुपया घेतला जात नाही. ठाण्याला एकनाथ शिंदे करतात, तिथेही 1 रुपया घेतला जात नाही. पुण्याकडे फार पैसे मागितले जातात. कदाचित जास्त इंटरेस्ट पुणेकरांवर असेल पोलिसांचा, पण राज्यातलं पोलीस मला वाटतं एक आहे सगळीकडे मिळून. पुणे असो, नाशिक असो, कोल्हापूर असो, नागपूर असो, हे सर्व पोलीस एकच आहेत ना. आणि मूळ म्हणजे मी आता 3 ते 7 त्यांची पोलीस मीट करतो आहे. तुम्हाला माहिती आहे की राज्य पोलीस मीट करतो आहे, त्यात क्रॉस मॅरेथॉन करतो आहे, सेम रूटवर मी करतो आहे. त्याचे पोलीस स्वतःकरता पैसे मागतील का? चल लवकर.